पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातला। भरगाव डंपरने या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर झाली आहे। आज सकाळी 10:30च्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे। पूनम सुशांत जाधव वय वर्ष 25 राहणार कौलापूर तालुका मिरज असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे। या अपघातात पती सुशांत जाधव हे जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकास पकडून चोप दिला। संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक श्रीकांत नंदकुमार लमाण राहणार मूळ जत सध्या सांगली याला ताब्यात घेतले। सायंकाळी उशिरा घटनेची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की 1.5 वर्षापूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता। पूनम या विश्रामबाग येथील कुल्लोळी रुग्णालयात काम करत होत्या, तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामास आहेत। दोघेही दुचाकी क्रमांक MH10DN 5100 वरून कामासाठी यायचे। आज देखील 10च्या सुमारास ते घरातून निघाले। त्यावेळी 10:30च्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते। त्यावेळी पूल चढतानाच मागून भरगाव वेगाने कॉन्क्रीट मिक्सर डंपर क्रमांक MH17BD 9122 येत होता। त्याने पाठीमागून जोराची धडक जाधव दाम्पत्यांना दिली। त्यावेळी पूनम या चाकाखाली सापडल्या। त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला। सुशांत हे जखमी अवस्थेत पडले। दरम्यान हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी धाव घेतली। काही अंतरावर डंपर चालकाला अडवून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला। यावेळी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले। उपचारापूर्वीच पूनम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। घटनास्थळावरून डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याविरोधात सायंकाळी उशिरा संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला।